हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. तर संध्याकाळ झाली आहे आणि रोजचा आमचा असणारा प्रश्न एकच आहे दीक्षाचा, की आज काय बनवायचं. रोज रोज काय माणूस सांगणार ना. मी तरी काय, माझ्या चॉईस किती असून माझ्याकडे ऑप्शन असणार आहेत. हां, तर माणूस सांगेल का बाबा आज हे बनव ते बनव, किंवा आज असं कर तसं कर. त्याला पण बाकीच्या गोष्टी लागतात, किंवा मेहनत आहे, किंवा धावपळ करावं लागतं सगळ्याच गोष्टीला. आणि रोज रोज तर आपण काय स्पेशल बनवू शकत नाही. मग सांगणार काय तिला. तर काय नाही, आत्ता संध्याकाळ झाली आणि मला संध्याकाळी किती पण प्रयत्न केला खायचं नाही, पण असं हातपाय कापायला लागतं, एवढी भूक लागते. तर मी सांगितलं तिला का मला आज काला चहा बनव. काला चहा सांगितलं, त्यामुळे थोडा बिस्किटच खाईन, जास्त काय खाणार का आहे नाही. आणि दीक्षा गेली होती बर्फीला आणायला, आणि खाली आती आ गई. खेळतोय का. त्याला नुसतं बर्फी हाक मारली नाही का लगेच स्माइल देतो. हा, त्याला नाव ठेवलंय बर्फी असं. त्याला माहिती झालंय परफेक्ट का बा. हो, माहिती झालाय. लगेच स्माइल देतो ना. तर दीक्षाला असं नेहमी प्रश्न पडतो की काय बनवायचं आज. आणि त्यात तिचं प्रश्न पडतो 2 टाइम 3 टाइम काय बनवणार असं. आधी तुम्ही असं विचार नाही करून ठेवत का बा आज हे बनवायला पाहिजे ते बनवायला पाहिजे. हा, असा नाही प्रश्न पडत का. नाही, एक लिस्ट बनवायची का मग. आपले जिभेचे चोचले पण कमी असतात का. हे असं आहे म्हणजे जर विचारलं ना, आपण सांगितलं ना का हा आज हे बनव, हा मग सगळं चांगलं खायला पाहिजे. मग विचारायचं काय झालं ना. आहे तसंच आहे. विचारायचं काय ना, मग साधं सिंपल नको पाहिजे. मच्छी, मटन, चिकन. हा, मग विचारायचा का प्रश्न असा का काय बनवू आज असं काय विचारा. तुमच्या मनात तुम्ही बनवू शकता ना. हा, याच्यावर भांडण झालाच पाहिजे. मी सांगतो नवरा बायकोचा असं कसं म्हणजे विचारायचं. खायला नाटक कमी असतात का. विचारायचा पण प्रश्न आणि आपण ऐकून पण घ्यायचा. कोणती जर एखादी गोष्ट आपण चांगली सांगितली की त्याला जास्त मेहनत लागणार असेल त्यामुळे झाला फेलच गेला काम. मग आपण खा काहीतरी, म्हणजे अशी त्यांची इच्छा असते का तुम्ही साधा काहीतरी सांगा. खिचडी, पोहे, असं आहे. असं काय नाही, पोहे काय जेवण नाही का, जेवण पण खाऊ शकतो असं काय नाही. पण कसं कधी कधी रोज प्रश्न विचारतात ना का काय बनवायचं आहे. मग आपण पण सांगतो ना, एवढ्या प्रेमाने विचारतो तर आपण मग काहीतरी चांगली डिश सांगावी. हा, नाही असं होत काय. बर्फी कुठे आला. बर्फी कुठे बर्फी. भूक लागली असत. चला, तर आमचा चहा बनतोय आता. हा बघा, कालाचा पण मस्त असतो याचा कधी पण. मामी एंड भांजा यहाँ पर खेलते हुए. चष्मा पाहिजे मामीचा चष्मा पाहिजे. घे मामी जशी. आता बरोबर तो माणसं बरोबर ओळखतो तो. खोकला झालाय. ही सगळी मेहरबानी आपल्या चुटकीची आहे. चुटकी बाहेर गेली ना. नाही गेली ना. चुटकू ए कुठे आहे चुटकू. दीदी कुठे आहे. बरोबर लागतो तो. कुठे आहे रे. माझा चहा. ओके, चहाला पण इकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि इकडे आमचा बर्फी. कुठे बर्फी. स्माइल दे बर्फी स्माइल. नाही, आता कंटाळा, भूक पण लागली असेल तुला मे बी, नाही का. जास्त त्रास नाही त्याचा, जास्त त्रास अजिबात नाही त्याचा. त्याला फक्त भूक लागली
तेव्हा तो रडतो. बाकी तुम्ही कोणी पण घ्या, मग तेव्हा तर रडेलच. कसं समजेल भूक लागली असं? फक्त मग तेच ना, भूक लागल्यावरच रडतो. बाकी असं काय नाही, कोणाकडे भीती घाबरतो काय. बोलता येत. आ आ आ काय रे बाबू? कुठे मामी? कुठे गेले? कुठे आला तू? कुठे आला? काय? खातो खातो, काय खातो? ई, ई, जायचं घरी जायचं. माईक बरोबर बरोबर माईकच पकडा. आ आ आ काय काय त्याला ओळखीची दिसत नाही, तरी पण रडत नाही जातो बरोबर तो. आ आ सगळ्यांना हाय कर, हाय कर सगळ्यांना, हाय कर. बोल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या मामा चॅनलला सबस्क्राईब करा. बोल. अजून बोलता येत नाही आम्हाला. नंतर मग व्हिडिओ मध्ये यायचं ना तू पण. दीदी येते तशी. हा दाढी दाढी पाहिजे, दाढी पाहिजे. हा हा चला ये ये. स्माइल बर्फी दे, स्माइल दे. कंटाळा येत नाही जरा पण तो. त्याला असं फिरवायला असला ना का मजा वाटते मग त्याला. तर बघ सगळा बघतो पूर्ण. घर वेगळाच वाटते घर. हा कोणतं घर? हा 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 कलर कलर दिसले हा. बघतात. हा. तर गाईज आम्ही आता घरी आलो. आम्ही थोडा बाहेर गेलेलो आणि रस्त्याला येताना पण आमचा तोच विचार चालू होता की काय बनवायचं असं. आणि फायनली दीक्षाने ठरवलं की भरलेली वांगी बनवायची म्हणून. 3 मेन 3 तीनच वांगी का घेतली? मग तिला असं खाल्लं नाही जाणार. असं आहे का? आणि हे भरलेले वांगी काय काय घेतलंय त्याच्यामध्ये? शेंगदाणे भाजून, हा हिरवी मिरची, हा लसूण, कोथिंबीर. बस एवढं. आणि शेंगदाणे हा शेंगदाणे सांगितलं. सांगितले का? अच्छा हां, शेंगदाणे भाजून घेतलं. आणि हा बघा त्याची स्टफिंग. आणि हा कोणता काला मसाला घेतला आहे? हो. अच्छा हा काला मसाला आहे. आणि त्यासोबत दीक्षाला राईस नाही आवडत ना? चपाती सोबत चांगलं, भाकरी सोबत पण चांगलं लागतं. भाकरीचा पण आपल्याला घ्यायचा आहे ना, ज्वारी बाजरीचा घ्यायचा आहे. हो. त्यावेळेस जर आता आपण ज्वारी बाजरीचा पण घेऊ नाही का, कारण खूप दिवस झाले ना आपण ज्वारी बाजरीच नाही खात नाही का. भाकर चांगली भेटतात. भाकर ज्वारी बाजरीची खूप चांगली. मला पण आधी नव्हतं व्यवस्थित वाटत, पण जेव्हा खायला लागलो ना तेव्हा चांगली असते ती नाही का. चांगली पचायला पण चांगली आणि एनर्जी पण खूप येते. हो. भांडाला बायकोशी लगेच तुम्हाला एनर्जी येईल नाही का. तर हे बघा आता वांगे भरायला लावलेत. आमचा जवळजवळ असा प्लॅन नव्हताच. विचार केला बाहेरूनच काहीतरी मागवा, पण नंतर दीक्षा बोलते की नको, वांगे आहेत वांगे बनवते म्हणून नाही का. वांगे कशाला नाही का. उद्या संडे पण आहे तर बघू मग. उद्या आमचा असा प्लॅन चालला आहे ना, जायचं ना बाहेर. हां खूप दिवस झाले ना आपण गेलो नाही बाहेर. खूप खूप दिवस झाले बाहेर नाही गेलो आम्ही. म्हणजे नॉर्मली असं ठाणा कल्याण असंच जातो ना नाही का. हो. त्याच्यामुळे काय जमला नाही जास्त लांब पण जायला. पण उद्या जाऊ आता थोडा लांब 1 डे. आणि त्याच्यानंतर मोठा प्लॅन आहे तो पण आम्ही करू. हां तर पहिला प्रश्न हा आहे की काय बनवायचं, आणि दुसरा प्रश्न आहे की कपडेच नाही आहेत. हां मग काय. नाहीच आहेत कपडे ॲक्च्युली, असं दीक्षाचं म्हणणं आहे. आणि नाही, आणि कसं रिपीट आपण कसं आता प्रत्येकाला असं वाटतं का रिपीट कपडे नको म्हणून नाही का. असंच आहे ना, प्रत्येकाचं आहे. पण पॉसिबल पण होणार ना होणार, पण आता कसं नाही सांगू शकत. तर आता हे झालेलं आहे रेडी. डायरेक्ट याची बनणार भाजी. क्लोजअप लुक एकदम. ही ग्रेव्ही पण थोडीशी राहील ती. आणि 3 वांगे. आणि आता वाजले आहेत जवळजवळ 9. पाण्याचा थोडा इश्यू आहे
तर तोपर्यंत दीक्षा बनवते, तोपर्यंत माझं असं वाटते का मी आंघोळ करून घ्यावी. हा चालेल, हो. ठीक आहे. मी तोपर्यंत मी आंघोळ करतो. तर गाईज जेवण पण झालं, आम्ही आंघोळ पण केली मस्त गरम. आज टेम्परेचर 42°C होता. भयानक गरमी आजच्या दिवशी अनुभव मी घेतला आहे. ठीक आहे. मी आज अचानक काय दीक्षा आज सुट्टी दिली दीक्षाला टिफिनला, तर आज टिफिन काय मी बाहेर जेवायला गेलो, पण बाहेर जेवायला गेलो तर मला पश्चाताप झाला अक्षरशः. सिरियसली असं वाटलं का गेलो मी बाहेर, एवढी गरमी होती आयुष्यभर. तुम्ही पण जरा काळजी घ्या. ताक आहे ना आपला, ताक पण घ्या, पण ताक पण पियायला पाहिजे यार सिरियसली. उद्या आम्ही बाहेर जाणार, पण आम्ही उन्हात नाही फिरणार जास्त. मला माहिती आहे कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊ. तर बघू आता. आमची भाजी झालेली आहे, भरलेले वांगे. हे बघा, त्यात बटाटा कुठून त्यात बटाटा पण टाकला दीक्षाने होता वाटतं, आणि तिकडे भात. तर असा आजचा मेनू आमचा झाला. खूप प्रश्न आणि खूप आमचं कन्व्हर्सेशन झालं की काय बनवायचं. आणि हा नेहमीचा प्रश्न आहे, तुमच्याकडे पण पडत असेल नक्की, 100% मला माहीत आहे. तर जेव्हा तुमच्याकडे असा प्रश्न पडतो आणि कोणत्या कन्क्लुजनवर तुम्ही जाता, तुम्ही घरातच बनवता की बाहेरून मागवता की आणखी काय मिळून बनवता? आम्ही मिळून बनवतो, असं काय प्रॉब्लेम नाही. पण जास्त वेळ असा कधी कधी होतो आमचा का बाहेरून आम्ही पटकन लगेच मागवतो, झोमॅटोने येतो पटकन. तर असं आहे. तर हा युनिव्हर्सल क्वेश्चन आहे, जे घरातल्या आई असेल किंवा बायको असेल, बहीण असेल, त्यांच्या सगळ्यांचा की काय बनवायचं. प्रत्येकाचं कारण नाही सुचत आहे. आपल्याला पण प्रश्न विचारला ना तर आपण पण थोडा वेळ शांत विचार करतो काय बनवायचं, कारण लगेच नाही सुचत. आणि त्यानंतर कंटिन्यू बनवायचं येतं की काय बनवायचं, रोज काय बनवणार आहेत, असा प्रश्न पडतो. ठीक आहे, असू द्या. तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय प्रश्न पडतो तुम्हाला आणि काय तुम्ही कन्क्लुजन, कोणत्या निर्णयावर जाता. ठीक आहे. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता हा व्लॉग आपण इथे एंड करू. जेवतो आम्ही आणि उद्या आपण कुठे बाहेर जाणार ते तुम्हाला दाखवत नाही का. हो. तर तोपर्यंत दीक्षा कांदा कापते खाण्यात. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.